नमस्कार, वेलकम टू माय मिनी ब्लॉग, जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे कसं मी रोजच्या रूटीनमध्ये एक्सरसाइज ॲड करतो. आज मी तुमच्यासोबत माझ्या 45 मिनिट्सचा योगा सेशनचा एक भाग शेअर करणार आहे. आम्ही बॉडी मुवमेंटपासून सुरू करूया. लाईट योगा बॉडी मुवमेंट्स प्रभावी वर्कआउटसाठी उत्तम आहे. अगदी लिमिटेड जागेतही तुम्हाला इंडोर एक्सरसाइज रूटीनसाठी हे खूपच उपयोगी आहे. नंतर किकबॅक्स करणार आहोत, जे हिप्स अँड लोअर बॅकमध्ये चांगली रेंज ऑफ मोशन वाढतं आणि वेरियस फिटनेस लेवलसाठी उपयुक्त आहे. हे व्यायाम जॉईंट्सवरचा ताण कमी करतो. त्यानंतर नी रेस करूया. या मुवमेंटमध्ये ॲबडॉमिनल मसल मजबूती मिळणार आणि हिप फ्लेक्सरवर काम होऊन फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ सुधारते. आता अँकल टच करत आहोत, ज्याने हॅमस्ट्रिंग आणि लोअर बॅकमध्ये फ्लेक्सिबिलिटी वाढते. हे बॅलन्स कॉर्डिनेशन आणि फुल बॉडी ॲक्टिवेशनसाठी देखील मदत करणार आहेत. त्यानंतर बॉडी रोटेशन करत आहोत, त्याने स्पाईनमध्ये फ्लेक्सिबिलिटी आणि मोबिलिटी वाढते. वी विल डू शलाभासन, जे बॅक मजबूत करते, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग सक्रिय करते आणि कोर स्टेबिलिटी वाढवते. पुढील आहे भुजंगासन. या आसनाने स्पाईन मजबूत होते आणि ॲबडॉमिनल स्ट्रेच होते. धनुरासन सुद्धा करणार आहोत, ज्याने बॅक अँड कोर मजबूत होतात, संपूर्ण शरीर स्ट्रेच होते आणि पॉश्चर सुधारते. पवनमुक्तासन पुढील आहे, ज्याने डायजेशनमध्ये मदत होते, कोर मजबूत होते आणि लोअर बॅक पेन कमी होतात. त्यानंतर सेतुबंधासन, ज्याने बॅक आणि ग्लूट्स मजबूत होतात आणि चेस्ट आणि स्पाईन स्ट्रेच होतात. स्त्रिका आपली एनर्जी बूस्ट करेल, शरीर डिटॉक्सिफाय करेल आणि रेस्पिरेटरी फंक्शन सुधारेल. अखेरचं आसन आहे नाडी शोधन, म्हणजेच अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीथिंग, जे एनर्जी बॅलन्स करतं, मन शांत करतं आणि फोकस सुधारतं. तुम्ही आज माझ्यासोबत जोडल्याबद्दल धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला हा रूटीन हेल्पफुल अँड इन्स्पायरिंग वाटला. लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. स्टे हेल्दी आणि सी यू नेक्स्ट टाईम.